चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। आजचा जो व्हिडिओ असणार आहे हा फक्त 10वी पास विद्यार्थ्यांसाठी असणार आहे। त्यामुळे तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी 10वी पास विद्यार्थी असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की शेअर करा। मित्रांनो, ही जी भरती असणार आहे 10वी पास वरती असणार आहे, ते पण तुम्हाला इंटेलिजंट ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागामध्ये ही चांगल्या लेवलची एक भरती आलेली आहे। याबद्दलची सविस्तर माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती रोज सकाळी 11 वाजता तुमच्यासाठी एका नवीन जॉबची जाहिरात तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला रोज एका डेली जॉबचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर आता डिटेलमध्ये बघूया सविस्तर ही जाहिरात काय असणार आहे। मित्रांनो, इंटेलिजंट ब्युरो यांच्याकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मित्रांनो, सिक्युरिटी असिस्टंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी ही भरती असणार आहे। टोटल ज्या वॅकन्सी असणार आहे मित्रांनो ते असणार आहे 4987 या मित्रांनो टोटल वॅकन्सी असणार आहे। ही सेंट्रल लेवलची वॅकन्सी आहे, त्यामुळे ऑल इंडियाचे कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात। आपण महाराष्ट्रासाठी किती वॅकन्सी असणार आहे ते आता बघूया। महाराष्ट्रामध्ये इथे मित्रांनो बघा त्यांनी मेन्शन केले आहे, इथे बघा मुंबई, नागपूर, पणजी यासाठी टोटल ज्या जागा असणार आहे ते इथे बघा मुंबईसाठी 266 जागा असणार आहे, त्याचबरोबर नागपूरसाठी 32 जागा असणार आहे आणि त्याचबरोबर पणजीसाठी 42 जागा असणार आहे। यासाठी तुम्हाला मराठी लँग्वेज जर येत असेल तर तुम्ही या 3 रिजनसाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर इतर रिजनबद्दल सुद्धा माहिती सविस्तर या PDF मध्ये प्रोव्हाइड केली आहे। त्यानंतर आता जॉब डिस्क्रिप्शन बघूया आपण। इथे बघा पद जे असणार आहे तुमचं सिक्युरिटी असिस्टंट हे पद असणार आहे मित्रांनो। ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टर हे पद असणार आहे। सॅलरी बघा 21,000 पासून तुम्हाला 60,100 इतकी तुमची सॅलरी राहणार आहे। ही मित्रांनो बेसिक सॅलरी असणार आहे। त्याचबरोबर इतर तुम्हाला गव्हर्नमेंटचे जे काही भत्ते असणार आहे ते सुद्धा देण्यात येणार आहे, म्हणजे सॅलरी ही चांगल्या लेवलची असणार आहे, हाय स्केलची मित्रांनो यामध्ये सॅलरी तुम्हाला देण्यात येणार आहे। त्याचमुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा मॅट्रिक्युलेशन, म्हणजे इथे तुम्ही फक्त 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। त्याचबरोबर पजेस डोमेसाईल सर्टिफिकेट, तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचे डोमेसाईल सर्टिफिकेट असणे गरजेचं असणार आहे। नॉलेज ऑफ एनी वन लोकल लँग्वेज, म्हणजे लोकल लँग्वेज म्हणजे महाराष्ट्रातून जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुम्हाला मराठी भाषेचं ज्ञान असणे गरजेचं असणार आहे। मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर इथे डिझायरेबल क्वालिफिकेशन बघा फील्ड एक्सपिरियन्स इन इंटेलिजन्स वर्क, मित्रांनो हे डिझायरेबल असणार आहे। तुम्हाला कोणत्याही प्रकारचा एक्सपिरियन्स नसेल तरी सुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। तुम्ही फ्रेशर असाल 10वी पास असाल तरी सुद्धा यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। मित्रांनो, गुप्तचर विभाग हे चांगल्या दर्जाचा विभाग आहे, त्यामुळे जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। एज लिमिट बघा कमीत कमी 18 जास्तीत जास्त 27 वर्ष ही एज लिमिट इथे ओपन कॅटेगरीवाल्यांसाठी असणार आहे। त्याचबरोबर SC ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाची एज रिलॅक्सेशन वयामध्ये सूट दिली जाणार आहे। त्याचबरोबर OBC साठी 3 वर्षाची वयामध्ये सूट दिली जाणार आहे। त्याबद्दल सुद्धा माहिती सविस्तर त्यांनी या PDF मध्ये प्रोव्हाइड केली आहे। आता बघूया यामध्ये तुमचं सिलेक्शन कशा प्रकारे असणार आहे, तुमची निवड यामध्ये कशा प्रकारे असणार आहे। यामध्ये मित्रांनो तुम्हाला 3 पार्टमध्ये तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे। इथे बघा टायर 1, टायर 2 आणि टायर 3 मध्ये तुमचं सिलेक्शन असणार आहे मित्रांनो। हे जे टायर 1 असणार आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे। MCQ टाईपचे ऑनलाईन एक्झामिनेशन असणार आहे। 100 मार्क्ससाठी 1 तासाचा कालावधी यामध्ये तुम्हाला दिला जाणार आहे। यामध्ये तुम्हाला जनरल अवेअरनेस, त्याचबरोबर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, त्याचबरोबर न्यूमेरिकल लॉजिकल ॲबिलिटी, त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज यामध्ये तुम्हाला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला नेगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे। 1/4 ची नेगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला इथे राहणार आहे। त्यानंतर दुसरं जे एक्झामिनेशन असणार आहे तुमची ती असणार आहे टियर सेकंडरी, त्यामध्ये तुमची रिटर्न एक्झामिनेशन असणार आहे, म्हणजे ही डिस्क्रिप्टिव्ह टाईपची एक्झामिनेशन असणार आहे। 50 मार्कची ही एक्झाम असणार आहे। टोटल तुम्हाला 1 तासाचा कालावधी दिला जाणार आहे यामध्ये। त्याचबरोबर त्यानंतर तुमचा एक इंटरव्ह्यू असणार आहे किंवा पर्सनॅलिटी टेस्ट होईल, ती टेस्ट तुम्हाला असणार आहे 50 मार्कची आणि त्यानंतर तुमचं यामध्ये सिलेक्शन असणार आहे। अशी तुमची सिलेक्शन प्रोसेस यामध्ये असणार आहे मित्रांनो। ही चांगल्या लेवलची पोस्ट असणार आहे, त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस तुमची थोडी यामध्ये कॉम्प्लिकेटेड असणार आहे। त्यानंतर तुमची जी काही एक्झाम असणार आहे ऑनलाईन एक्झाम, त्या एक्झामचं सेंटर कुठे असणार आहे, त्या एक्झामचं सेंटर तुम्हाला महाराष्ट्रामध्येच असणार आहे। इथे बघा महाराष्ट्रामध्ये अमरावती, त्याचबरोबर इतर सेंटरसुद्धा मेन्शन केले आहेत। छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर इतके सारे सेंटर मित्रांनो तुम्हाला महाराष्ट्रामध्ये देण्यात येणार आहे। या सेंटरमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता, म्हणजे तुमची एक्झाम मित्रांनो ही महाराष्ट्रामध्येच असणार आहे। मात्र तुमचं जे काही पोस्टिंग असणार आहे मित्रांनो, तुमचं नोकरीचं ठिकाण असणार आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये कुठेही असू शकते। मात्र ही चांगल्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी असणार आहे, त्यामुळे तुम्ही यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे। आता आपण बघूया यासाठी तुम्हाला अर्ज कुठे करायचे आहे। अर्ज मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्जाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करून देतो, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता। अर्जाची जी काही प्रोसिजर असणार आहे ती सुद्धा सविस्तर त्यांनी या PDF मध्ये प्रोव्हाइड केली आहे, ती तुम्ही सविस्तर या PDF मध्ये बघू शकता।
पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन फॉर्म असणार आहे ते कंप्लीट करायचं आहे, तुमचे जे काही डॉक्युमेंट असणार आहे ते सबमिट करायचे आहे, त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे। आता इथे काही इम्पॉर्टंट डेट्स दिले आहे ते आता आपण बघूया। इम्पॉर्टंट डेट्स बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात कधीपासून होणार आहे, आजपासून म्हणजे 26 जुलै 2025 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे। आजपासूनच तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। शेवटची जी तारीख असणार आहे ती असणार आहे 17 ऑगस्ट 2025 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे। त्याचबरोबर ॲप्लिकेशनची जी काही फी असणार आहे ती सुद्धा तुम्हाला 19 ऑगस्ट 2025 पर्यंत भरायची आहे। ॲप्लिकेशनची फी किती राहणार आहे ते आता आपण बघूया। इथे बघा ॲप्लिकेशन फी बद्दल माहिती प्रोव्हाइड दिली आहे। सगळ्या कॅन्डिडेटसाठी 550 रुपये ही ॲप्लिकेशन फी कंपल्सरी असणार आहे। त्याचबरोबर अनरिझर्व कॅटेगरी, EWS आणि OBC कॅटेगरीसाठी 100 रुपये तुम्हाला एक्झामिनेशनची परीक्षेची फी तुम्हाला एक्स्ट्राची भरायची आहे। म्हणजे टोटल तुम्हाला 650 रुपये हे अनरिझर्व कॅटेगरी, EWS आणि OBC कॅन्डिडेटसाठी इथे तुम्हाला भरायचं आहे। ही फी तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन भरताना सबमिट करायची आहे। त्याचबरोबर ही जी PDF असणार आहे मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केली आहे, तिथे जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा। PDF एकदा सविस्तर वाचा। जर तुम्ही यासाठी पात्र होत असाल तर नक्कीच अर्ज करायला पाहिजे। ही मित्रांनो एक चांगली संधी असणार आहे। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेटची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम दररोज बेसिसवरती तुम्हाला रेग्युलर बेसिसवरती मिळून जाईल। त्याचबरोबर या जाहिरातीबद्दल तुम्हाला कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा, किंवा अर्जाबद्दल कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। आणि अशाच प्रकारच्या नवीन जॉब अपडेट्सची माहिती तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचावी त्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका।